नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण काही चर्चेतील पुस्तकं आपण बघणार आहोत. बघा, चर्चेतील पुस्तकं, एखाद्या चर्चेतील महत्त्वाच्या पुस्तकावर एखादा दुसरा प्रश्न येतो. ओके, तर कंबाईनच्या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये किंवा राज्यसेवेमध्ये देखील तर एक प्रश्न आलेला आहे आत्तापर्यंत, तो म्हणजे कंबाईन 2018ला प्रश्न आलेला आहे. काय आला रे कंबाईन 2018ला? एक आलाय प्रणव दादाच्या पुस्तकावर. प्रणव मुखर्जी जे आहेत तर त्यांच्या प्रणव मुखर्जींचं एक पुस्तक आहे. ओके, कोणतं पुस्तक आहे? द कोएलिशन इयर्स म्हणून एक पुस्तक आहे त्यांचं. हे पुस्तक कोणाचं आहे असा प्रश्न आलता. ओके, द कोएलिशन इयर्स हे पुस्तक कोणाचं आहे? आणि जनरली हेच विचारतात की खालीपैकी पुस्तक कोणाचं आहे, किंवा मग व्यक्तिगत त्यांचं पुस्तक कोणतं आहे असं विचारतात. जनरली अशी प्रश्न जनरली कुठं विचारतात रे? ज्यांना काय म्हणतो आपण साहित्याबद्दल नोबेल मिळतंय ना, तर त्या साहित्य त्यांचं जे विचारलं जातं, किंवा मग साहित्य बाबतीत साहित्य पुरस्कार वगैरे मिळाला जातो, तर जिथं पुरस्काराच्या रिलेटेड, साहित्याच्या रिलेटेड पुरस्कार आहेत, मॅन बुकर वगैरे, तिथं जनरली त्याचं साहित्य विचारलं जातंय, म्हणजे पुस्तकं विचारली जातात. तशी चर्चेतील विचारली जातात. तिथं आपण सगळी पुरस्कारामध्ये बघितलेलेच आहेत. पण वेगळे अजून चर्चेतील काय की बेस्ट सेलर असतील किंवा काही महत्त्वाची पुस्तकं असतील की जी पुन्हा पुन्हा विचारली जातात, जी ज्याला म्हणतो आपण फेमस पर्सन जे आहेत, तर त्यांच्याबद्दल विचारू शकतात. मग हे एक विचारलेलं आहे कंबाईन 2018ला. तर त्यामुळं एखादा आला प्रश्न तर आपला जाऊ नये यासाठी मी या सगळ्या तुम्हाला म्हणजे एकदम थोडंसं स्पीडने घेतो मित्रांनो, कारण एवढंही हे महत्त्वाचं नाही. कारण 17, 18, 19, 20 पर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. आणि मागच्या सगळ्या परीक्षेमध्ये जे राज्यसभेच्या वगैरे आहेत, जर साहित्याच्या नोबेलाच्या संबंधित जर सोडलं तर प्रश्न अगदी एखादा कुठं तर विचारतात, तो पुरस्कारा रिलेटेड प्रश्न समजला जातो, जरी तो साहित्यावर विचारला तरी. हा अगदी चर्चेतील पुस्तक, म्हणजे अगदी चर्चेतील, म्हणजे यांचा पुस्तक काय की कशामुळे चर्चेत आहे, की बाबा ते प्रसिद्ध पुस्तक आणि प्रसिद्ध व्यक्तीचं आहे, याच्यामुळं. अशी काही आहेत की जे प्रसिद्ध व्यक्तींची पुस्तकं आहेत त्यावर कदाचित विचारतात. जसं की कशावर विचारलं रे? नयनतारा जे आहेत यांच्यावर विचारलेलं आहे. ओके, अशा वेगवेगळ्या याच्यावर प्रश्न विचारतात. तर ते पुस्तक आपल्याला माहिती पाहिजेत. तर बघू आपण आता. बघा, तर चर्चेतील काही पुस्तकं. आता ही पुस्तकं म्हणजे काय, याच्यात काही कन्सेप्ट नसतात जनरली, तरीही सगळे वाचूनच दाखवावं लागणार आहेत कोणती महत्त्वाचं आहे किंवा कोणतं लक्षात ठेवलं पाहिजे हे सांगितलं बरं असेल. पण सगळे एकदा ऐकून घ्या फक्त. तर बघा आता, इंडियाज पॉवर, इलाइट कास्ट, क्लास अँड कल्चर रिव्हॉल्युशन, कुणाचं आहे रे पुस्तक? संजय बारू. संजय बारू यांचं पुस्तक आहे. पुस्तकं आणि लेखक एवढंच विचारतात, बाकी काही विचारत नाहीत. तर संजय बारू यांचं आहे. पॉवर म्हणा, कास्ट म्हणा, क्लास म्हणा, कल्चर म्हणा, रिव्हॉल्युशन वगैरे कुणाचं आहे? संजय बारू यांचं आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर कुणाचं आहे? काही माहीत नाही सर आम्हाला. ओके, त्यांचं पुस्तक आहे. बघा आता, करुणानिधी, अ लाईफ इन पॉलिटिक्स. करुणानिधी कोण आहेत रे? तमिळनाडूचे मुख्यमंत्री वगैरे आहेत. आता मी तर जास्त सांगत बसत नाही बघा, थोडं स्पीडनं जाण्याचा प्रयत्न करतो, कारण मी सांगत बसलो तर खूप सांगत बसेल. ओके, ती गरज नाही. मग पुस्तक आणि त्याचे लेखक, करुणानिधी, अ लाईफ इन पॉलिटिक्स, म्हणजे त्यांचं पॉलिटिक्स मधलं काय लाईफ आहे, म्हणजे पॉलिटिक्स काय, कोण आहे तरी त्यांचं संध्या रविशंकर हे लेखक आहेत. पण जनरली जास्त फेमस असणारं जे की राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, किंवा म्हणजे माझी किंवा सध्या असणारे तर यांचं असेल, किंवा एखादा फेमस क्रिकेटर असेल, किंवा एखादा सोशलमध्ये फेमस असेल, तर जास्तीत जास्त मोस्ट वॉन्टेड जे आहे, ज्याला म्हणतो आपण, जे मोस्ट फेमस व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल जनरली विचारलं जात आहे. तर बघा आता अशीही वेगळी विचारतात, पण कमी, जसे की जास्त प्रश्न कशावर असतात की ज्यांचं जास्त फेमस आहे जी व्यक्ती सध्या त्यावर्षी चर्चेत असणारा, किंवा मग त्यांचं काही पद वगैरे महत्त्वाचं असेल तर त्यावेळी विचारू शकतात. संजय बारूंचं वगैरे विचारू शकतात बरं का. संजय बारूचं महत्त्वाचं आहे. बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड द फ्युचर ऑफ पॉवर कुणाचं आहे? राजू मल्होत्रा यांचं आहे. त्यानंतर रोड मॅप ऑफ एंटरप्रिन्युअर हे कुणाचं आहे रे? जितेंद्र गुप्ता यांचं आहे. द पेन फ्री माइंडसेट कुणाचं आहे? दीपक रवींद्रन यांचं आहे. आणि बिकॉज इंडिया कम्स फर्स्ट कुणाचं पुस्तक आहे? राम माधव यांचं पुस्तक आहे. राम माधव यांचं पुस्तक आहे. आणि द सेवन सिन्स ऑफ
बिंग मदर, बिंग ए मदर कुणाचं आहे रे? सॉरी, कुणाचं आहे पुस्तक? ताहिरा कश्यप खुराना आणि विष्णुपद सेठी यांचं काय? बियॉन्ड हिअर अदर पोएम्स, ही विष्णुपद सेठी यांचं आहे. आणि द नट मॅक्सकर्स हे पुस्तक कुणाचं आहे? अमिताभ घोष यांचं आहे. आता हे अमर्त्य सेन महत्त्वाचं ठरते बघा. मी जिथं महत्त्वाचं आहे म्हणलं थोडंसं तिथं लक्षात घ्या. का तर ते एक इकॉनॉमिस्ट आहेत, खूप महत्त्वाचं आहे. अमर्त्य सेन यांना काय मिळालेलं आहे? शांततेचा सॉरी तर अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्समध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल देखील मिळालेलं आहे. त्यामुळे अमर्त्य सेन यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, ते भारताचे आहेत. तर बघा त्यानंतर बघा स्वीटनेस ऑफ वॉटर, स्वीटनेस ऑफ वॉटर मातन हॅरिस यांचं आत्मचरित्र आहे. तर त्याच्यावर बी काय असं विचारण्यासारखं नाही. ओके, आणि माजी उपराष्ट्रपती डॉक्टर अमित अन्सारीचं पण लक्षात ठेवा बघा. बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट, काय? बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट हे माजी उपराष्ट्रपती डॉक्टर अमित अन्सारी यांचं पुस्तक आहे. जसं मी तुम्हाला एक कोएशियल इयर्स असं प्रणव मुखर्जी यांचं सांगितलंय, तसंच ते पण लक्षात ठेवावं लागेल. आणि प्रणव मुखर्जीचं अजून एक पुस्तक आहे बघा, द प्रेसिडेन्शियल इयर्स 2012-2017. ओके, म्हणजे 12 ते 17. ओके, म्हणजे राष्ट्रपतीचे इयर्स जे आहेत त्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक आहे. आणि कैलास सत्यार्थी जे आहेत, जसं आपण आता अमर्त्य सेन यांचं बघतोय. ओके, अमर्त्य सेन यांचं जे पुस्तक बघतोय आपण, तर तसंच काय बघणं गरजेचं आहे रे? कुणाचं? तर कैलास सत्यार्थी, ते देखील त्यांना देखील काय रे नोबेल मिळालेला आहे कैलास सत्यार्थी यांना. तर कोविड-19 काय रे? बघा, कोविड-19 सभ्यता का संकेत और समाधान असं कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक आहे. ओके, कोविड-19 सभ्यता का संकेत और समाधान हे कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक आहे. हिट रिफ्रेश मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचं पुस्तक आहे बघा. हिट रिफ्रेश म्हणजे महत्त्वाचे सांगतो मी. सत्या नाडेला सीईओ कुठचे आहेत रे? सीईओ मायक्रोसॉफ्टचे आहेत, महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो हिट रिफ्रेश. त्यानंतर बघा अरुंधती रॉय, हे पण महत्त्वाचं आहे. वर्किंग विथ द कॉमर्स हे अरुंधती रॉय यांचं आहे. प्रॉमिस लँड हे बराक ओबामा यांचं आहे. हे प्रॉमिस लँड बघा बराक ओबामा, हे महत्त्वाचे सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर म्हणजे नंतर सगळं घेणारच आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं कुठं आहे रे? जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांचं स्वतःच आहे बघा. काय? जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांचं पुस्तक आहे. NK सिंग यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा. ओके, आणि त्यानंतर बघा माय एन्काउंटर इन पार्लमेंट एन्काउंटर्स. ओके, कुणाचं आहे? भालचंद्र मुनगेकर यांचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचं पण लक्षात ठेवा. क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया, RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत, त्यांचंही महत्त्वाचं आहे. लाल सलाम स्मृती इराणी यांचं पुस्तक आहे. लाल सलाम कोणाला म्हणतो रे तुम्ही? नक्सलिस्ट. लाल सलाम अ नॉवेल स्मृती इराणी यांचं पुस्तक आहे. आणि बान की मून यांचं आहे रिसॉल्व युनायटेड नेशन्स इन अ डिवायडेड वर्ल्ड, हे कुणाचं आहे? बान की मून यांचं पुस्तक आहे, जे युनोचे महासचिव होते, त्यांचं पुस्तक विचारू शकतात. ओके, द लाईट ऑफ एशिया द पोएम द डिफाईन द बुद्धा हे जयराम रमेश यांचं पुस्तक आहे. हे महत्त्वाचं आहे ते पण. त्यानंतर कवी म्हणजे दिग्दर्शक गुलजार वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही समजा. पण अजून त्यानंतर बघा, आणि आत्ताची जी पुस्तकं आहेत त्यानंतर एक कुणाचं महत्त्वाचं आहे? लक्ष्मीकांत देशमुख जे संमेलनाचे अध्यक्ष होते मराठी साहित्य संमेलनाचे, त्यांचं पुस्तक आहे तेच आहे बघा, एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा, हे लक्ष्मीकांत देशमुख यांचं पुस्तक आहे. आणि PV सिंधूचं पण लक्षात ठेवा. 14 years ऑफ स्पोर्ट्स स्टार, 14 स्पोर्ट्स स्टार्स असं बॅडमिंटनपट्टू PV सिंधू यांचं पुस्तक आहे. आणि अरुण निगवेकरचं पण लक्षात ठेवा. निर्भय व्हा, इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे असं आत्मचरित्र अरुण निगवेकरचं आहे. कोणतं रे? निर्भय व्हा, इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे.
निर्भय व्हा, इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोणतं आहे, आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत. हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. त्यानंतर शिवाजी इन साऊथ ब्लॉक गिरीश कुबेर यांचं पुस्तक आहे. आणि ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर उर्जित पटेल आरबीआयचे माजी गव्हर्नर जे आहेत त्यांचं आहे. विश्वनाथ आनंद यांचं माइंड मॅटर हे एक पुस्तक लक्षात ठेवलात. बघा देवेंद्र फडणवीस यांचं पण लक्षात ठेवा बरं का, मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री. त्यांचं आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर भारत पुस्तक आहे. आत्मनिर्भर स्कीम चालू आहे, त्यामुळे त्या उद्देशाने विचारू शकतात. जे महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलेत की एक्स्ट्रा जे याच्यामध्ये नाहीत. ओके. द स्वीटनेस ऑफ वॉटर मातन हॅरिस. होम इन द वर्ल्ड ए मेमोर कुणाचा आहे, अमर्त्य सेन यांचा आहे. आणि त्यानंतर द बेंच हे कुणाचं आहे रे, द बेंच कुणाचं आहे, मेघन मार्कल यांचं आहे. त्यानंतर लॉस्ट चिल्ड्रेन आर्क्यू कुणाचं आहे रे, आर्क्यू कुणाचं आहे, लॉस्ट चिल्ड्रेन. वेलेरिया लुइसेली द स्पिरिच्युअल सीईओ कुणाचं आहे, एस प्रकाश यांचं पुस्तक आहे. आणि 1232 किलोमीटर्स द लॉंग जर्नी होम विनोद कापरी यांचं पुस्तक आहे. सुप्रिया पॉल यांचं काय, ऑल यू नीड इन जोश इन्स्पायरिंग स्टोरीज ऑफ करेज अँड कन्व्हेन्शन काय रे इन 21st सेंचुरी इंडिया. त्यानंतर बघा रवी शास्त्री, आता क्रिकेटरचं युवराज सिंग, मग क्रिकेटरचं वेगवेगळ्या क्रिकेटरचं तुम्हाला माहिती पाहिजे, बघू आपण युवराज सिंगचं कोणतं पुस्तक आहे. तुम्हाला तसं बॅडमिंटनपटू PV सिंधूचं पण सांगितलंय मी. आणि AB डेव्हिलर्सचं पण लक्षात ठेवा, AB द ॲटोबायोग्राफी AB डेव्हिलर्सचं आहे. त्यानंतर अजून कुठलं आहे ते सोबत लक्षात राहिले पाहिजे खरं तर. हो, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एलिसा फेरी यांचं पर्स्पेक्टिव्ह एक आत्मचरित्र आहे. सुरेश रायना यांचं बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी हे सुरेश रायना यांचं पुस्तक आहे. त्यानंतर RV रवींद्रन जयराम रमेश क्रिकेटपटू रवी शास्त्री. हां, रवी शास्त्रीचं मात्र काय रे, स्टागेज आहे त्यांचं. कुठलं बघा, हे आता रवी शास्त्रीचं लक्षात ठेवा, बाकी तर सांगितलंय तुम्हाला. स्टागेज द प्लेयर्स इन माय लाईफ कुणाचं आहे, रवी शास्त्री यांचं आहे. आणि हे कॉन्टेस्टेड लिगसी कुणाचं आहे रे, विक्रम संपत यांचं आहे. सलमान रझदी यांचं पुस्तक कोणतं आहे, लँग्वेज ऑफ ट्रूथ एसेज, हे 2003 ते 2020 असं सलमान रझदी यांचं आहे. इंडिया अँड एशियन जिओ पॉलिटिक्स द पास्ट प्रेझेंट हे कुणाचं आहे, शिवशंकर मेनन यांचं आहे. महत्त्वाचं आहे शिवशंकर मेनन यांचं पण लक्षात ठेवू शकता मित्रांनो, शिवशंकर मेनन यांचं विचारू शकतात. त्यानंतर द इपिक बॅटल ऑफ लॉंगवाला कुणाचं आहे रे पुस्तक, हे भरत कुमार यांचं आहे. पीक म्हणजे काव्य असं होतंय अर्थ. नेहरू तिब्बत और चीन हे अवतार सिंह भसीन यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बघा ऑल टाइम फेवराइट्स फॉर चिल्ड्रेन इट्स वंडरफुल लाईफ कुणाचं आहे रे, हे रस्किन बॉन्ड यांचं पुस्तक आहे. नंतर बघा रघोथमन के रघोथमन यांचं पुस्तक कोणतं आहे बघा, एवढं काय असं बघा रघोथमन यांचं काय असं विशेष पुस्तक नाही की ओके, एवढं काय असं तुम्हाला लक्षात ठेवा असं काही गरज नाही बघा. त्यानंतर कोणतं बघा लक्षात ठेवा कॉन्स्पिरसी टू किल राजीव गांधी रघोथमन आहे, काय एवढं महत्वाचं नाही. लाईफ इन द क्लॉक टॉवर व्हॅली शकूर राथर यांचंही काही एवढं महत्वाचं नाही. सुनीत द्विवेदी बुद्धा इन गांधारा कुणाचं आहे रे, द्विवेदी. आणि द एलिफंट इन द ओम्ब कुणाचं रे, कल्फी कोचलिन यांचं आहे.
सत्यजित रे हे एक मात्र लक्षात ठेवा. सत्यजित रे फेमस व्यक्तींचे लक्षात ठेवायचं जनरली. सत्यजित रे काय रे, अनदर डझन स्टोरीज. राधेश्याम यादव नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ट्रेल ऑफ द टायगर. उद्धव बाळासाहेब ठाकरे जर्नी लक्षात ठेवा. थोडंसं विचारू शकतात आत्ताचं. हे नवीन पुस्तक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे म्हणून राधेश्याम यादव यांनी लिहिलेले आहे म्हणून विचारू शकतात. ओके, सत्यजित रेचं पण लक्षात ठेवा. अमिताभ घोष यांचं काय, द लिव्हिंग माउंटेन हे अमिताभ घोष यांचं आहे. कर्मा योगीज गाईड टू क्राफ्टिंग युअर डेस्टिनी सद्गुरूंचं आहे पुस्तक ते बघा. हाऊ इंडिया ओट्स अँड व्हॉट इट मीन्स प्रदीप गुप्ता यांचं पुस्तक आहे. ओके, फक्त आपण पुस्तकं वाचून दाखवतो मी, बाकी काही एवढं वेगळं करत नाही, पण कोणतं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला थोडं सांगतोय. ओके, तर बघा आता द टेल ऑफ द हॉर्स ए हिस्ट्री ऑफ इंडिया ऑन हॉर्सबॅक यशस्विनी चंद्रा यांचा आहे. क्लायमेट चेंज एक्सप्लेन फॉर वन अँड ऑल आकाश राणीसन यांचा आहे. त्यानंतर बघा द ख्रिसमस पिग हे कुणाचं आहे, JK रोलिंग यांचा आहे. माय मदर माय हिरो अच्युता सामंत यांचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओडिशा इतिहास पुस्तकाचा हिंदी अनुवाद चालू केला. हे पुस्तक कोणी लिहिले रे, हरे कृष्णा महताब. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे काय पंतप्रधान वगैरे असतील किंवा जसं मी सत्यजित रे वगैरे सांगितलंय किंवा मग काय तुम्हाला अमित अन्सारी यांचं हे पुस्तक सांगितलंय. कोणतं आहे रे, द प्रेसिडेन्शियल इयर्स, सॉरी कुठलं यांचं अमित अन्सारीचं पुस्तक कोणतं सांगितलंय तुम्हाला मी, बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट. बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट हे काय अमित अन्सारी यांचा आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या रिलेटेड काय असतील तर मात्र लक्षात ठेवायचं. आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत जसं देवेंद्र फडणवीस यांचा आहे तसं मात्र काही लक्षात ठेवावं लागणार आहेत. जर एखाद्या वेळेस आला तर येतो प्रश्न, ॲग्रिकल्चर इन इंडिया कंटेम्पररी चॅलेंजेस इन द कंटेक्स्ट ऑफ डबलिंग फार्मर्स इन्कम. कुणाचं आहे रे, हे मोहन कांडा यांचं आहे. सुपारी पालन हे डॉक्टर शैलेंद्र जोशी यांचं आहे. विल्ड अँड विलफुल हे नेहा सिन्हा यांचं आहे. द लिटल बुक ऑफ इनकरेजमेंट यांचं दलाई लामा यांचं आहे. दलाई लामांचं लक्षात ठेवू शकता मित्रांनो, हे पुस्तक लक्षात ठेवू शकता. म्हणजे महत्वाचे तेवढे मी सांगतोय तुम्हाला. आवर हिंदू राष्ट्र अकर पटेल यांचा आहे. आवर हिंदू राष्ट्र. ओके, युवा भारत द हिरोज ऑफ टुडे. ओके, टुडे कुणाचा आहे, देवीर सिंह भंडारी. ॲट द ह्युमन एज कुणाचा आहे रे, मार्कस रेनेहो. नेम ऑफ द वुमेन जीत थाईल यांचा आहे. द गोपी डेअरीज कमिंग होम सुधा मूर्ती यांचा आहे. सुधा मूर्तीवर लक्षात ठेवा बरं का, सुधा मूर्ती महत्वाचा व्यक्ती आहेत. ओके, नितीन गोखले यांचं काय, मनोहर पर्रिकर यांचं आहे, यांच्यावर लिहिलं आहे ब्रिलियंट माइंड सिम्पल लाईफ. हुशार माणूस होतं पण साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणल्यासारखं पुस्तक आहे मनोहर पर्रिकर यांच्यावर. माय एक्सपेरिमेंट्स विथ सायलेन्स कुणाचं आहे, समीर सोनी यांचं पुस्तक आहे. वजा हबीबुल्लाह ह्याच्यावर विचारू शकतात बरं का. मला वाटते माहिती आयोगाचे ते अध्यक्ष आहेत वजा हबीबुल्ला पहिले. ओके, वजाहत हबीबुल्ला. माय टीयर्स विथ राजू ट्रम्प ऑफ ट्रॅजेडी कुणाचं आहे, वजाहत हबीबुल्ला. द लास्ट 4 मिनिट्स हे कुणाचं आहे रे, डॉक्टर विश्वारूप रॉय चौधरी यांचं पुस्तक आहे. आणि लीडरशिप इन अनप्रेझेंटेड टाइम्स कुणाचं आहे रे, रितेश विक. काय एवढं महत्वाचं नाही पण शशी थरूरवर विचारू शकतात बघा. मी जिथं प्रश्न येऊ शकतो ते क्वेश्चन मार्क करतोय बघा. द बॅटल ऑफ बिलॉंगिंग कुणाचं आहे, शशी थरूर यांचा आहे. आणि डाऊन अंडर द डोम स्वाती पांडे आणि आर्किड मुखर्जी यांचा आहे. सलमान रझदी यांच्यावर विचारतात. लँग्वेज ऑफ ट्रूथ हे सलमान रझदी यांचं पुस्तक आहे. यांच्यावर हे प्रश्न येऊ शकतो, मी जिथे येऊ शकतो ते सांगतोय. ओके, आणि प्रेम प्रकाश यांचं कोणतं आहे रे, रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर जर्नी ॲज अ जर्नलिस्ट हे प्रेम प्रकाश यांचं पुस्तक आहे. आणि नोन द अँटी नॅशनल्स हे कुणाचं आहे रे, RSN सिंग यांचं आहे. राम वर्मा गिल्ली दंडा ऑफ गोल्फ काय एवढं महत्वाचं नाही राम वर्मा यांचं वगैरे. राजन नाखासी यांचं काय, लाईफ बियॉन्ड द ब्लॅक नाईट 19 जानेवारी 1990.
द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट रामचंद्र गुहा. रामचंद्र गुहाचे पुस्तकं विचारतात बरं का. रामचंद्र गुहा इतिहासाचा माणूस आहे हा. ओके, रामचंद्र गुहा. द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट. प्रश्न येऊ शकतो, मी प्रश्न येऊ शकतो तर सांगतोय बघा. CRPF ची राष्ट्रप्रथम 82 वर्ष की स्वर्णिम गाथा. भुवन कुमार झा. कन्हैया सिंह यांचं पुस्तक कोणतं आहे रे? काली मिट्टी पर पारे की रेखा हे पुस्तक आहे. मेघना पंथ द टेरिबल हॉरिबल व्हेरी बॅड गुड न्यूज. मेघना पंत यांचा आहे. प्लॅटफॉर्म स्केल फॉर अ पास्ट पॅन्डेमिक वर्ल्ड हे संगीत पॉल चौधरी यांचं आहे. प्रियंका चोपडा. आता प्रियंका चोपडा यांचं पुस्तक बघा, अनफिनिश मेमोर. हे कोणाचं आहे? प्रियंका चोपडा, आपल्या हिरोनिया म्हणजे हिरोनी. ओके बघा. त्यानंतर पुस्तक द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड. सुब्रमण्यम जयशंकर विचारू शकतात. सुब्रमण्यम जयशंकर वर्ल्ड. नताशा मालपानी ओसवाल यांचं काय रे? रिइन्व्हेन्शन हे त्यांचं पुस्तक आहे. रिइन्व्हेन्शन हे त्यांचं पुस्तक आहे. नताशा. हा, माय लाईफ इन फुल वर्क फॅमिली अँड आवर फ्युचर कुणाचं आहे हे? इंदिरा नुई यांचं आहे. विचारण्यासारखं काही नाही. रामसेवक शर्मा हे काय? द मेकिंग ऑफ आधार वर्ल्ड्स लार्जेस्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म विचारू शकतात. द मेकिंग ऑफ आधार वर्ल्ड्स लार्जेस्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म. रामसेवक शर्मा यांचं पुस्तक आहे. विचारू शकतात. मी जिथं म्हणतोय ते चान्सेस जास्त असणार आहेत. ओके. सच कहू तो आत्मकथा. नीना गुप्ता काही एवढं महत्वाचं नाही. मोदी इंडिया कॉलिंग कुणाचं आहे? चांदमल कुमावत. सुरेश रैना बिलीव. मी सांगितलंय सुरेश रैना यांचं काय रे? त्यांचं कुठलं पुस्तक आहे बघा. हा, बिलीव. व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी. व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी. ओके. व्हॉट लाईफ बघा. बिलीव. व्हॉट लाईफ दॅट बिलीव काय मी सांगितलं नाही. व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी हे त्यांचं पुस्तक आहे. कुणाचं? सुरेश रैना. बघा, नरेंद्र मोदींचं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, विचारू शकतात. नरेंद्र मोदी यांचं लेखक स्वतः असणारं हे पुस्तक आहे. बघा कोणतं आहे? एक्झाम वॉरियर. विचारू शकतात. साधा प्रश्न म्हणजे हे महत्वाचंच आहे. बघा, जिथं राष्ट्रपतीचं पुस्तक असू शकते, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मग काय फेमस एखादा व्यक्ती आहे, खूप फेमस आहे एखाद्या सामाजिक क्षेत्रामधला, किंवा मग युनोचे महासचिव बान की मून यांचं सांगितलं मी तुम्हाला. हे अशी जे आहेत महत्वाचे ती मात्र लक्षात ठेवायचं. हे इतर तुम्हाला आलं तर एखाद्या वेळेस येऊ शकणार तर नाही. ओके. लेट मी से इन इट नाव. राकेश मारिया, ITS प्रमुख वगैरे. इंडिया अँड एशियन जिओ पॉलिटिक्स द पास्ट प्रेझेंट हे सांगितलं तुम्हाला. शिवशंकर मेनन ह्याच्यावर पण येऊ शकतो. सॅम पित्रोदा यांचं लक्षात ठेवा. रिडिझाइन द वर्ल्ड. सॅम पित्रोदा विचारू शकतात. सलमान रझदीवर पण विचारतात. टाइम्स ऑफ मॅडनेस. आणि बघा द स्ट्रगल विथिन हे अशोक चक्रवर्ती यांचं 2021. अ टेल फ्रॉम द नेक्स्ट सेंचुरी हे कुणाचं आहे रे? सुझान आणि ग्रीनफिल्ड यांचं आहे. इतर पुस्तकं माइट चेंज अ डे इन द लाईफ ऑफ द ब्रेन. द मोस्ट इनक्रेडिबल ऑलिम्पिक स्टोरीज लुसियानो वेर्निक विचारू शकतात. कारण ऑलिम्पिक सध्याच झालेलं आहे, टोकियो ऑलिम्पिक, त्यामुळे विचारू शकतात. ते एक लक्षात ठेवा. द सिंग ऑफ बिईंग अ मदर हे सांगितलंय तुम्हाला मी. द धारावी मॉडेल किरण दिगावकर यांचं आहे. कोविड-19ला जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं कसे हरवले याची गाथा हे विचारू शकतात. द धारावी मॉडेल कोणाचं पुस्तक आहे? विचारू शकतात. कारण कोविडमध्ये बघा धारावी झोपडपट्टी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे आणि त्यात ती यशस्वी कोविडला त्या झोपडपट्टीतून वाचवण्याचं म्हणजे झोपडपट्टीमध्ये कसं नियंत्रण म्हणजे मिळवलंय कोविडपासून महाराष्ट्रानं हे या पुस्तकात दाखवलेलं आहे. द धारावी मॉडेल हे पुस्तक कोणाचं आहे? किरण दिगावकर यांचं आहे. महत्वाचं आहे बघा, विचारू शकतात. कोबाड गांधी यांचं काय? फ्रॅक्चर्ड फ्रीडम प्रिझन ममोअर. आणि ऊन उतरणीवरून हे डॉक्टर अरुणा ढेरे यांचं आहे. ते पण विचारू शकतात. अरुणा ढेरे यांचं फेमस आहेत हे लेखिका. अर्चना साने यांचं स्वरनाट्य रसगंगा हे पुस्तक आहे. अशा प्रकारे मित्रांनो बघा पुन्हा एकदा सांगतो बघा, लक्षात ठेवा. राष्ट्रपतीचं कोणतं आहे रे? द कोएशियन इयर्स. कुणाचं?
प्रणव मुखर्जी यांचं, आणि दुसरं एक पुस्तक आहे त्यांचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं, द प्रेसिडेन्शियल इयर्स 2012 ते 17 हे आहे. आणि महत्त्वाचं अजून कोणतं सांगितलंय, उपराष्ट्रपती डॉक्टर अमित अन्सारी, बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट, बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट. ओके. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा, दलाई लामांचं एक पुस्तक लक्षात ठेवा, द लिटल बुक ऑफ इनकरेजमेंट, हे तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर कोणतं सांगितलं रे मी तुम्हाला, एक आपले काय आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर भारत, देवेंद्र फडणवीस यांचं पुस्तक एक लक्षात ठेवायला सांगितलं. आणि स्मृती इराणी यांचं एक लक्षात ठेवा, लाल सलाम नॉवेल, हे स्मृती इराणी यांचं एक पुस्तक आहे. आणि शशी थरूर यांचं प्राईड, प्रिजुडिसाइज अँड, एवढं काय महत्त्वाचं झालं असू द्या, एक सांगितलं तुम्हाला मी. दुसरं कुठलं, निर्भय भाई इतिहास तुमच्या प्रतीक्षेत आहे, हे अरुण निगवेकर यांचं पुस्तक आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं पण सांगितले, असू द्या. उर्जित पटेल यांचं एक लक्षात ठेवा, ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग द इंडियन सेवर, एवढे एक लक्षात ठेवा. महत्त्वाचे लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहेत मित्रांनो. तसे आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत, पण जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले आहेत. जिथं जिथं क्वेश्चन म्हणून केलेलं आहे ते विचारू शकतात. आलं लक्षात. अशा प्रकारे मित्रांनो आपण चर्चेतील पुस्तकं हे बघितलेलं आहे. आणि यानंतर आपण जे राहिलेले जे आहेत कृषी आणि पर्यावरण घडामोडी, कृषी पर्यावरण घडामोडी किंवा मग केंद्र आणि राज्याच्या योजना आहेत ते आपण बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.